नमस्कार, मी शैलजा साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून मी स्वागत करत आहे. माझ्याकडे इयत्ता 6वीचं गणित विषयाचा बुक आहे आणि त्यातील मी पहिला चॅप्टर म्हणजेच भूमितीतील मूलभूत संबोध हा आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. तर बघा, भूमितीतील मूलभूत संबोध काय आहेत हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. माझ्या चॅनलवर जर तुम्ही भेट दिली तर पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश असलेला भूमितीतील मूलभूत संबोध हा चॅप्टर आपण पाहिलेला आहे. तरीच आज आपण मराठीतील मुलांसाठी कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहेत. त्यातील आपण बघूयात की पहिल्यांदा ज्या पृष्ठभागावर आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे रांगोळी दिलेली आहे ठिपक्यांची. तुम्ही बघू शकता त्या रांगोळीमध्ये काय आहे आणि काय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते बघूयात. बघा, रांगोळी पूर्ण करा. रांगोळी पूर्ण करून झाल्यावर खालील प्रश्नांच्या मदतीने वर्गात चर्चा करा. बघा, इथे काही टिपके दिलेले आहेत आणि काही भूमितीतील आकृत्या पण काढलेल्या आहेत. जसं की इथे चौकोन आहे, आयत आहे, त्रिकोण आहे, बरोबर आहे. रांगोळी काढताना सुरुवात कशी केली किंवा रांगोळी काढण्यासाठी पृष्ठभाग कसा हवा तर रांगोळी काढतानाचा पृष्ठभाग प्लेनच असायला हवा. रांगोळी काढताना सुरुवात कशी केली तर त्याआधी आपण टिपके दिले. टिपकेच म्हणजे इथे बिंदू दिले. ओके, रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय काय केले तर त्यासाठी आपण काही लाईन ओढल्या, बरोबर आहे. लाईन कशा ओढल्या, रेषा म्हणूयात आपण. तर रेषा कशा ओढल्या, एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंतच्या त्या रेषा आहेत, उभ्या आहेत, आडव्या आहेत, बरोबर. रांगोळीत तुम्हाला कोणकोणते आकार दिसतात, चौकोन, आयात, त्रिकोण आणि रेषा, हे आपल्याला काय आकार दिसतात. स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर रांगोळी काढता येईल का, कागदावर रांगोळी काढताना टिपके कशाने काढतात. बघा, स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर रांगोळी काढणं शक्य आहे का, तर काढली असेल तरी पण ही रांगोळी काढता येणार नाही जी टिपक्यांची आहे, ज्याच्यामध्ये बरेच असे काय आहेत भूमिती आकृत्या आहेत. त्या आकृत्या एकदम बरोबर अशा काढता नाही येणार आणि काढली तरी ती एक डिझाईन असेल जी फ्री हँडनं काढतात, बरोबर आहे, म्हणजे पेंटिंग असेल. तर हा जो आहे ते नाही असेल. ओके, आणि कागदावर रांगोळी काढताना टिपके कशाने काढतात तर आपण कागदाने रांगोळीवर काढताना टिपके पेन्सिल किंवा पेनानेच काढूयात. त्यांना सांगायचा हा मुद्दा आहे की ज्या वेळेला आपल्याला भूमितिक आकृत्या काढायच्या असतात त्यावेळेला त्या आकृत्यांचं मोजमाप असतं आणि ते मोजमाप एका बिंदूने एका रेषेने घेतले जातात. एका सेम गणिताच्या नंबरने अंकाने ते ठरवलं जातं. हे इथे सांगितलं जातं. बिंदू, बघा, बिंदूलाच इंग्लिशमध्ये पॉईंट असं म्हणतात. तर बिंदू लहानशा टिपक्याने दर्शवला जातो. पेन किंवा टोकदार पेन्सिलने कागदावर लहानसा टिपका काढता येतो. रांगोळीचे टिपके ही बिंदूचे प्रतीके आहेत. इथे दिलेले एक प्रतल आहे, एक पृष्ठभाग आहे आणि तो प्लेन आहे आणि त्यामध्ये काही पॉईंट दिलेले आहेत, काही बिंदू दिलेले आहेत आणि त्यांचे नावं काय आहेत. बिंदूला नाव देता येते. बिंदूचे नाव लिहिताना अक्षरांचा वापर करतात. शेजारील आकृतीत बिंदू पी, बिंदू ए व बिंदू टी दाखवले आहेत. बघा, पॉईंट पी, पॉईंट ए अँड पॉईंट टी असं इंग्लिशमध्ये म्हणायचं आणि मराठीमध्ये बिंदू पी, बिंदू ए आणि बिंदू टी असं दर्शवतात. बिंदू सांगण्यासाठी किंवा त्यांची नावं लिहिण्यासाठी आपण अक्षरांचा वापर करतो किंवा करायला पाहिजे. रेषाखंड व रेषा, बघा, रेषाखंड आणि रेषा या दोघांमध्ये फरक काय हा आधी आपण समजून घेऊयात. बघा, इथे दोन लाईन दिलेल्या आहेत, रेषा दिलेल्या आहेत. तर बघा, रेषाखंड इंग्लिशमध्ये त्याला लाईन सेगमेंट म्हणायचं आणि रेषा म्हणजे लाईन. ओके, कागदावर ए व बी असे दोन बिंदू घ्या व ते पट्टीच्या मदतीने जोडा. आपल्याला ए बी ही सरळ रेघ मिळते. ही रेघ बीच्या बाजूने पुढे वाढवता येईल का, एच्या बाजूने वाढवता येईल का, किती वाढवता येईल. बघा, आता इथे आपल्या बाजूला दोन रेषा दिलेल्या आहेत. तर त्या दोन्ही रेषांचं नाव आहे ए आणि बी आणि आपल्याला विचारले काय, पट्टीच्या सहाय्याने म्हणले, म्हणजे आपण भूमिती आकृत्या काढत असताना कधीही फ्री हँडने काढायच्या नाहीत. म्हणजे त्यासाठी जे काही आपले गणितीय उपकरणं लागतात ते स्केल असेल त्यालाच आपण मोजमाप पट्टी म्हणतो, ती नक्कीच वापरली पाहिजे. त्याने आपण ए बी म्हणजेच मोजपट्टीने सरळ रेषा काढलेल्या आहेत आणि त्याला ए बी असं नाव दिलेलं आहे. इथे आपण रेघ ए बी असं म्हणूयात. तर बघा, ही रेघ बीच्या बाजूने पुढे वाढवता येईल का, एच्या बाजूने वाढवता येईल का, किती वाढवता येईल. बघा, ह्या दोन्ही रेषा आहेत, त्या रेषा दोन्ही साईडने वाढवता येतील आणि किती वाढवता येतील त्याचा मोजमाप नाही करता येणार, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, रेषा म्हणतो. ओके, ही रेख जेवढा कागद आहे तेवढी दोन्ही दिशांना वाढवता येईल, बरोबर आहे. ज्या भागावर आपण रेषा काढलेली आहे त्या भागावर आपण कितीही मोठी ओढू शकतो. सपोज आपण खाली रेषा आपल्या जमिनीवर जर एक रेषा काढली तर ती किती पण कुठे पण जाईल, कितीही अंतरावर जाईल तेवढी आपल्याला वाढवता येईल. जेवढं त्याचा पृष्ठभाग असेल तेवढी ती रेषा वाढवता येईल. पण बघा, आता
कागद खूप मोठा असेल तर ती खूप मोठी काढता येईल. मैदानावर किती मोठी रेख काढता येईल? त्याचं मोजमाप नाही काढता येणार. मैदान हे कितीही भलं मोठं असतं आणि ते मैदान संपूपर्यंत आपण जरी रेषा काढत गेलो तरी ती रेषा होत जाईल.